केला ना बॉल. हो यांनी साईन केला ना अर्जुन बॉल. चला सलामीची जोडी जीत एलन संघ. कॅमेरामॅन फोकस करो बघा खाली काय चालले ते. प्रशांत आपल्या इथे बघ खाली टीम मीटिंग. सलामीची जोडी बघायचं आहे. संघ मालक सदानंद पाटील आणि करण अशी सलामीची जोडी. आणि बँजेव पार्टी सुद्धा सज्ज झालेली आहे या सेमीफायनल सामन्यासाठी. सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी सदानंद पाटील आणि करण अशी सलामीची जोडी. संघमालक आहेत ते जीत 11 संघाचे सदानंद पाटील. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत पुन्हा एकदा दिनेश मांगेला. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली उपयुक्त अशी खेळी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं होतं. आणि टॉप 3 मध्ये आपला संघ दाखल केला होता. शेवटपर्यंत सामना रंगला होता तो. बघायचं आहे आता या येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा प्रकारचा सामना करतील ते जीत 11 संघाचे फलंदाज प्राप्ती वॉरियर संघाच्या गोलंदाजाचा. सलामीची जोडी करण पाटील आणि सदानंद पाटील. गोलंदाज दिनेश मांगेला. पहिला चेंडू स्वैर मारा. वाईट चेंडूचा इशारा. पंच प्रकाश पाटील. हो घे त्यांना घे. बँजो पार्टी सुद्धा सज्ज झालेली आहे मला वाटते. बघायचं आहे अकोटापर्यंत चेंडू होता. बॅकफुटला जाऊन पंच केला आणि क्षेत्ररक्षक मला वाटतं वाट बघत बसले तिकडे. आणि क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथे. जरी शेवटच्या क्षणी थोडेसे कमी पडले होते वाट बघत राहिले होते आणि या फटक्यावर 2 धावा पडून काढलेले आहेत. अरुण आहेत मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक. त्यांना वाटलं चेंडू जास्त वरनं जाईल म्हणून ते वाट बघत राहिले आणि शेवटच्या क्षणी हात उंचावून चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथे मोये कोणतरी पडला रे बाबा. पुढचा चेंडू चांगला चेंडू तितक्या सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलेला आहे. माहिती आहे करण यांना की आपला विकेटवर उभं राहणं किती महत्त्वाचं आहे. त्यानुसारच तो आता खेळ करताना दिसत आहे. धावसंख्या 3. पुढील चेंडू पुन्हा एकदा शपा लावून खेळले. तो क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आणि काय रे करतं. आता बघायचं आहे स्ट्राईकला आलेले आहेत ते फलंदाज सदानंद पाटील. वाटते त्यांचे फॅन्स आलेले आहेत सेल्फी घेण्यासाठी. एक सेल्फी हो जाए. धन्यवाद आपण एवढे धावत आलात. आपलं प्रेम व्यक्त केलं. थोडी काळजी घ्या. बघायचं आहे आता दिनेश यांच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतील ते. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल कारण डावखोडे आताचा फलंदाज आहे. ऑफ साईडला 4 ऑन साईडला 5. थर्ड मॅन फाईन लेग शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन पॉइंट कवर मिड ऑफ आणि एक सिंगल सेविंगसाठी एक शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आणि बघायचं आहे कशा प्रकारची रचना आहे ती. क्षेत्ररक्षणाची बॅकपोर्टला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परत चेंडू सरळ गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4.
बघायचं आहे पुढचा चेंडू दिनेशांचा, सामना करतील सदानंद. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि ते काहीशी झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता. मला वाटतं पारस होते का, पारस यांची रिक्षा चालू नाही झाली मला वाटतं टायमावर. एक धाव या फटक्यावर. चांगला फटका होता परंतु जास्त वेळ हवेत होता त्याच्यामुळे पारस यांना पहिला समजला नाही मला वाटतं. तो शेवटच्या क्षणी त्यांनी प्रयत्न केला होता झेल घेण्याचा की चला पुढे. शेवटचा चेंडू या षटकातील. सामना करतील करण. सुरेखाचा चेंडू, चेंडू हवेत आहे बघायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते काहीशी चूक झालेली आहे. त्या मला वेद आहेत का, तोच आहे ना, वेद मात्रे आहेत मला वाटतं. चांगला प्रयत्न केला होता त्यांनी झेल पकडण्याचा. महत्त्वपूर्ण गडी होता तो. करण पाटील सारखा जर मोहरा बाद झाला होता तर संघ अडचणी झाला असता, जीत 11 संघ. पण शेवटच्या क्षणी काहीसे अपेक्षित ठरले. बघा रिप्लेमध्ये आपण बघू शकता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना दिसत आहे. चांगला प्रयत्न पण शेवटच्या क्षणी चेंडूवर पकड करण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 बिनबाद, जीत 11 संघ. बघायचं आहे आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते वेद. जी थोडीशी चुकी झाली होती आपल्याकडनं ती बाजूला सारून पुन्हा एकदा कर्णधाराने जो विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे की येणारं षटक आपल्याला हाताळण्यासाठी इथे आणण्यात आलेलं आहे. बघायचं आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी, मुकेश आणि चांगले स्पेल त्यांनी हाताळलेले आहेत. एक महत्त्वपूर्ण गडीसुद्धा बाद केले आहेत. बघायचं आहे तशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे कर्णधाराला त्यांच्याकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो. मला वाटते भूपेश आजच आलेले आहेत म्हणून त्यांचं काम काढतील वाटते. धावडव पहिल्या दिवशी गैरहजर होते, ते कुठेतरी बाहेर गेले होते वाटतं फिरायला म्हणून आज त्यांना धावडवत आहेत. आपण स्क्रीनवर आहेत भूपेश, कॅमेरामॅनने फोकस केला आहे तुम्हाला. बघायचं आता गोलंदाजीसाठी आले वेद. सामना करतील फलंदाज करण. करण 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 आणि सुरेखाचा षटकार. स्क्वेअर लेग, 5 लेगच्या डोक्यावर सरळ 6 धावांचा फटका आणि बँजो पार्टी ऑन फायर. सुरेखाचा फटका. थोडेसे शफल झाले, ऑफस्टंपच्या बाहेर गेले खेळायला आणि चेंडू फेकून दिला सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. सुरेखाचा फटका, 6 धावांचा. करण आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये आहे ते आज पूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 50-55 धावा केल्या होत्या. थांबा थोडा फोन आला आहे, मी फोन घेतो. चला आता एक षटकार जर करणच्या बॅटिंगमधून आलेला आहे परंतु एक पारितोषिक आलेलं आहे ते सदानंद पाटील यांच्यासाठी. जर त्यांनी षटकार मारला तर 3000 रुपये आणि चौकारासाठी 2000 रुपये रमेश पाटील साईरथ यांच्याकडनं. बघायचं आहे चांगला चेंडू, चांगला चेंडू. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला तरी येणारा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळून कमबॅक केलेले आहे ते एक नवतरुण खेळाडू आहे वेद. मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी झाली होती त्यांची. बघायचं आहे येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते करणसाठी. पुन्हा एकदा थोडा जागा बनवून खेळलेला आहे आणि कव्हर्स आणि पॉईंटच्या मधून सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकारासाठी गेलेला आहे. 4 धावांचा फटका आणि तिथे एन्जॉयमेंट चालू आहे. आपल्यावर कॅमेरा आहे, थोडा जोरात नाचायचं आहे. कॅमेरामॅनने तुम्हाला फोकस केलं होतं. आणि बघायचं इथे आपले राजेश आलेले आहेत मला वाटतं, RR पाटील
पाणी नको बाबा, चौका मारला त्यांनी, तो धावून थकलाय थोडी. नंतर नंतर रे अंपायरच्या मगत उभा. चला राजेश, यायचं आहे, जेवढे धावत आले होते तेवढे धावत जायचं आहे. धन्यवाद. चांगला फटका, कवर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमधनं चौकारासाठी बघायचं आहे. पुढील चेंडू वेद यांचा, पुन्हा एकदा शापा लावून खेळण्याचा प्रयत्न होता. अपील केलेलं आहे, मला वाटतं अपीलमध्ये फक्त पंचांचं लक्ष विचलित करायचा प्रयत्न होता मला वाटते. चांगला चेंडू, अगोदर एक षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर एक डॉट बॉल हाताळलेला आहे. धावसंख्या 16. पुन्हा एकदा जोरकस फटका बघायचा आहे. काव कॉर्नरला चेंडू गेलेला आहे. मनीष क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते बघायचं आहे. चांगला प्रयत्न होता वेद यांचा. त्यांना माहिती आहे करणची विकेट ही महत्त्वपूर्ण असणार आहे, त्याचाच लक्ष होतं त्यांचं, वेद यांचं. मनीष यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 18, बिनबाद 18. चांगला निर्णय होता वेद यांचा. जर एस्ट्यांवर आदळला असता तर निर्णय काहीसा वेगळा असता. बघायचा शेवटचा चेंडू या षटकातील, पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बघायचा आहे आणि गडी बाद. अरुण आहे मला वाटतं, ज्याने अगोदर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्याने एक सुरेख असा झेल पकडलेला आहे तो. करण यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. चांगली इनिंग, 10 चेंडूमध्ये 16 धावांची एक छोटी इनिंग आपल्या संघासाठी. आणि बघायचं आता विलास जेव्हा खांद्यावर बॅट घेऊन जाते ना तेव्हा जरा भीती वाटते, कारण अगोदर जेव्हा बॅट सुटली होती त्यांच्या हातातनं, त्याच्यानंतरचा त्यांचा तो कारनामा होता तो सगळ्यांनीच बघितलेला आहे. करण चांगली एक 16 धावांची खेळी करून बाद झालेला आहे आणि वेद उपयुक्त असा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 18. आता बघायचं आहे येणारे 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते जीत 11 संघाची खेळाडू. बघायचं आहे सदानंद पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे ते षटकारासाठी 3000 आणि चौकारासाठी 2000. रमेश पाटील साईरथ त्यांच्याकडनं. बघायचं आहे आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलेला आहे. सदानंद यांनी 1 धाव बनवलेली आहे. क्षेत्ररक्षण काहीसं लांब लावण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी. एक शॉर्ट फाईन, शॉर्ट स्क्वेअर, डीप मिड विकेट, वाईडिश मिड ऑन, लॉंग ऑन आणि लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षणाची रचना आहे. आणि ऑफ साईडला आहे शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे लावण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे. वेद मात्रे यांना पुन्हा सर्कलमध्ये मला वाटतं सिंगल सेव्हिंगचा प्रयत्न असणार आहे, म्हणजे विलास यांना नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तो गौतम यांचा. तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण सिंगल सेव्हिंगसाठी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. अजूनही कन्फ्युजन आहे मला वाटतं गोलंदाज आणि यष्टिरक्षकांमध्ये. ज़्यादा होगी चर्चा तो उतना ही होगा खर्चा, असे आमचे जहीर भाई आता बोलले असते. जहीर भाई भाग गए क्या मुझे छोड़ के अकेला? कहाँ पे हो जहीर भाई? आ जाओ मैदान में. हां मला वाटलं लंच ब्रेक झालेला आहे, म्हणजे डिनर ब्रेक झालेला आहे त्यांचा. गोलंदाज गौतम सामना करील सदानंद आणि चांगला चेंडू.
बघायचं आहे येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते गौतम सदानंद यांच्यासाठी. एखादा चौकार एखादा डान्सिंग विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि ते मला वाटतं बाद केलेलं आहे. यष्टीचीच बाद झालेले आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा सदानंद यांचा आणि गडी बाद झालेला आहे तो दुसरा. धावसंख्या 18वर स्थिर आहेत. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणि सदानंद यांची जागा घेण्यासाठी याला गेलेले आहेत ते शुभम मोर्या. बघा गणपती बाप्पा मोर्या. चांगला चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीने हाताळला होता आणि यष्टीची स्वरूपात बाद झालेले आहे ते. मनाला बाहेर काढलं. बघायचं आता शुभम आणि विलास अशी जोडी मैदानावर. दोन्ही खेळाडूंना अजून एकही चेंडू खेळलेला नाही आहे. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणारे 10 चेंडू जास्तीत जास्त किती धावसंख्यापर्यंत मजल मारतात ते बघायचं आहे. जीत 11चे खेळाडू आणि तशाच प्रकारचं काहीच तिथे चर्चा चालू आहे. विलास सांगत आहेत शुभम यांना की तू फक्त मला स्ट्राईक दे, बाकीचं काम मी करतो. विलास म्हणजे खेळ खलास. बघायचा पुन्हा एकदा डावखरे आताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परत एकदा बदल करण्यात आलेला आहे. बघायचं आहे विलास यांनी जो कानमंत्र दिलेला आहे शुभम यांना तशाच प्रकारे फलंदाजी करतील की काही वेगळा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि गोलंदाज आहेत ते गौतम. 7.71च्या सरासरीने चालू आहे हे. बघायचं बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण नरेश यांचं. या फटक्यावर एक धाव पडून काढलेली आहे आणि बऱ्याच टायमानंतर पुन्हा एकदा स्कोररला काम आलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 19. बघायचं आहे अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आत्ता स्ट्राईकला आलेले आहेत ते मागच्या सामन्याचे हिरा लाल. कारण त्यांची बॅट बघा आहे पूर्ण लाल लाल. बॅट हे लाल और करते हे कमाल. कारण मागच्या सामन्यामध्ये बघितले आहेत एक षटकार एक चौकार मारून सामना विजयी केला होता त्यांनी. शेवटपर्यंत ते विकेटवर होते. बघायचं आहे आता क्षेत्ररक्षणाची काहीशी रचना बघत आहेत कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी. एक डीप फाईन लेग थोडासा स्क्वेअरला हलवण्यात आलेला आहे. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑन आहे. आणि सगळं ऑफ साईडला एक लॉंग ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅन. पुढचा चेंडू सामना करते विलास. गौतम यांच्या गोलंदाजीचा चांगला चेंडू. विलास यांना सुद्धा माहिती आहे समोर गोलंदाज आहे गौतम, तर संधी देणार नाही आहे. तर हळूवार पद्धतीने खेळून फक्त धावफलक हलता ठेवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 20. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उजवा आणि डावा फलंदाज असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. हॅलो बघायचा पुढचा चेंडू सामना करतील ते शुभम.
चेंडू टोलला आहे, चेंडू हवेत आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू गेलेला आहे. वन बाउस, चौकार. सुरेखाचा फटका 4 धावांचा शुभम यांच्या बॅटीतून. धावसंख्या झालेली आहे ती 24. सुरेखाचा फटका थोडंसं बॅकफुटला गेले आणि सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकारासाठी धाडलेल्या चेंडूला धावसंख्या 24. आता बघायचा आहे शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. पुन्हा एकदा तसाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता, शेवटचा चेंडू होता आणि गडी बाद झालेला आहे तो तिसरा. शुभम त्रिफळाजीत बाद झालेला आहे. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24. जास्त सफल झाले आणि पुढचं मागे सर्व फर्निचर उघडं होतं आणि बरोबर त्याच्यावरच नेम साधला गौतम आणि गडी बाद झालेल्या शुभम एक चौकार मारला होता अगोदरच्या चेंडूवर. बघायचं आहे आता विलास आणि नीरज मांगेला, विलास पाटील नीरज मांगेला अशी जोडी आता मैदानावर आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत मराठे संघमालक नरेश पाटील. कारण या स्पर्धेतील पहिलं षटक एकदा त्यांनी एक हाताळलं होतं. समोर फलंदाज होता संदीप किनी, सँडी सारखा आक्रमक फलंदाज. अगोदरच्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 22 ते 23 धावा कुठल्या होत्या आणि 6 चेंडू 10 धावांचं आव्हान होतं, ते सुद्धा करून दिलं नव्हतं या गोलंदाजाने. बघायचं आहे आता शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि आता समोर फलंदाज असणार आहे तो विलास. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न असणार आहे या षटकामध्ये विलास यांचा, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे समोर फलंदाज आहेत, गौतम आहे, दिनेश आहेत, चांगले फलंदाजीची भूपेश आहे, चांगले चांगले फलंदाज आहे, म्हणून त्यांच्यासमोर जास्तीत जास्त धावसंख्येचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. प्राप्ती वॉरियर्सच्या समोर जीत 11 संघाला आतापर्यंत फक्त एकच चेंडू खेळलेला आहे. विलास 1 धावसंख्येवर नाबाद आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना बघत आहेत. बघायचं आहे नरेश गोलंदाज, फिरकी गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील बघायचं आहे. आणि हा फुलटॉस चेंडू हाताळलेला आहे. बघायचं आहे पंचांकडनं नो चेंडूचा इशारा आणि षटकार म्हणजे नो आणि 6. ओके चेक करतो. नो चेंडूचा इशारा केला होता स्क्वेअर लेग पंच यांनी. बघायचं आहे
नो चेंडू आहे. फ्रीडचा सुद्धा इशारा येणार आहे. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली असताना 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. फ्रीडचा येतोय चेंडू. नरेश पाटील प्राप्ती वॉरियर्सचे. ओहो 6 धावांचा फटका. मी खाली बसून आताच बंधूशी बोलत होतो की ह्याच्या बॅटला चेंडू लागला तर डायरेक्ट सीमा पार होणार आणि 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय. धाव संख्याचे वेग वाढताना दिसतोय मात्र. हॅलो हॅलो 37 37 धावा. रमेश मागेला 37 धावा. 2 षटकार येताना दिसतात एका चेंडू मागे. शांताराम, अगोदरच मी उल्लेख केला होता, कारण विलास जेव्हा खांद्यावर बॅट घेऊन ते उभा राहतो तेव्हा त्याच्यानंतर काय होते ते अगोदर सामन्यामध्ये आपण बघितले होते. सध्या एक सॉन्ग ट्रेंडिंगला आहे, गुलाबी साडी, पण इथे आता एक नवीन येत आहे की लाल लाल बॅट, असं एखादं गाणं आपल्याला ऐकायला भेटलं. फक्त बॅट लाल नसते रे, अजून काय काय लाल असते. सध्या बॅटीवर लक्ष आहे. 2 षटकार. नरेश पाटील यांचा धुवा उडवला जातोय आतापर्यंत पहिल्या चेंडू मागे. 2 चेंडू हाताळले गेले मात्र फ्रीडचा षटकार आलाय आता. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ वॉटर डिलिव्हरी. वाईटचा इशारा. क्रिसच्या बाहेर पडतोय. या षटकारासाठी, विलास यांच्या षटकारासाठी 500 रुपये, म्हणजे दोन्ही षटकारासाठी 500 रुपये इथे जमा झालेले आहेत. रमेश पाटील साईरथ यांच्याकडनं षटकारासाठी, दोन्ही षटकारासाठी 500 रुपये. शांताराम. नरेश पाटील फुल टॉस चेंडू. परत एकदा समाचार घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. 2 धावाचा प्रयत्न करतील का बघायचा. मात्र स्ट्रायकरवाला थांबवलं जातं. इथे चालाकी, दिनेश मांगलेची चालाकी कामी आली नाही, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला गडी बाद होतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय विलास पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचले असताना मात्र 39 धावा. सन्मानजनक स्कोर पाहायला मिळतोय रमेश मांगाले इथे आता मात्र. नक्की शांताराम, जो सामना संत गतीने सुरू होता त्याला काहीसा आता विलास आणि त्यांची ड्रायव्हिंग सुद्धा आपल्याला माहिती आहे, ते कशा प्रकारे गाडी टॉप गिअरमध्ये कधी टाकतात, कधी कुठून निघतात ते आपल्याला सुद्धा माहीत नाही. तशाच प्रकारची आता त्यांनी गाडी आता सुसाट पळवलेली आहे मला वाटते जीत 11 संघाची. शांताराम. हा नक्की विलास पाटील आहे तो. इलियास पठाण आहे तो. षटकार येणारच, चौकार येणारच. गाडीचा वेग जसा आहे तसा त्याचा सुद्धा वेग आहे आणि तोच वेग पाहायला मिळतो आता त्याच्या संघासाठी. जीत 11 संघाला वरच्या लेवलला नेण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असताना मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावा. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय विलास पठाण. नावामध्ये इलियास पठाण आहे, मग काय होणारच आहे. हा फटका होता षटकार मारण्याचा आदला. तो षटकार आला होता. 9चा फटका सुद्धा आला होता. 9 चेंडू आला होता. त्यानंतर एक षटकार मारला. ऑर्डर कधीपासून बँजो पथक थोडंसं शांत होतं, तिथे सुद्धा आता एक जल्लोष चालू आहे. शांताराम,
विलासच्या 2 षटकाराने पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे. वातावरण तापवलं गेलं रमेश मांगेला. विलासपटाने वातावरण तापवलं गेलेलं आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लाल बॅट अजून काय काय असेल लाल ते कारण माहिती अगोदरचा नाही. सामना त्यांनी जो विजय केला होता त्यांचं सेलिब्रेशन खूप फेमस झालं होतं. बघायचं शांताराम. वर्षभर पुरणार आहे त्याला हे सेलिब्रेशन. आता पुढील चेंडू सुरेख फटका. सुरेख फटका. वॉटर शॉट. चाबूक षटकार. 6 धावांचा फटका रमेश मांगायला येतोय. नक्कीच नक्कीच विलास खेळ खल्लास. पंचेचाळीस धावा. काय फलंदाजी आहे. वा वा काय फलंदाजी आहे. प्रत्येक चेंडूचा सोप्या पद्धतीने समाचार घेताना मात्र तो सोपा फटका खूप लांबवर मारताना सुद्धा दिसतोय. ताकदवान फटका आणि नशीबवान सुद्धा फटका पाहायला मिळतोय. 3 षटकार या षटकामध्ये येताना दिसतात. इथे काहीसं मैदानात वेगळं चित्र दिसतं शांताराम. हा. षटकार मारला विलासने परंतु जो क्षेत्ररक्षक म्हणजे आपला पाठीराखा आला होता तो नरेश पाटीलला काहीतरी समजावून गेला. मला वाटतं नक्की कोणासाठी आला होता तो. थांबा बापू थांबा. चामर कुठाला लावली. धाव संख्या जाऊन पोचते 45. मजाक मस्तीवाला थोडंसं कमेंट्स होतं. ऐकत राहा फक्त तुम्ही. विलास 1 चेंडू 1 धावसंख्येवर होता आणि आता बघायचं आहे 5 चेंडूचा सामना केलेला आहे. 5 चेंडूमध्ये 20 धावा केलेल्या आहेत. विलास पठाणाच्या 5 चेंडू मध्ये 20 धावा. आज जल्लोष आहे बघत आलीत मला वाटतं. इलियास पठाण बघायचं आहे अजून काहीशी चर्चा चालू आहे. अरे रमेश मांगेला ही चर्चा नाही मत ही प्रेशरचा भाग आहे. आता 2 आले. नरेश सरी स्पेशरचा भाग आहे तो. दिनेश मांगेला त्याला समजावून सांगतो मात्र त्याला धन्यवाद उपयोग होतोय का रमेश बघूया. पाटील यांच्याकडनं. प्रत्येक षटकारासाठी जे 500 रुपये होते त्या 3 षटकारांचे पैसे जमा झालेले आहेत. सुरेख फटका आणि शॉट. वॉटर शॉट. क्या बात आहे विलास. बॅट लाल 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 सगळं लाल. शांताराम त्याची बॅट आहे लाल आणि त्याने केले सगळ्यांना हलाल बेहाल. सर्व सगळ्यांचा क्षेत्ररक्षक झाला बेहाल. प्राप्तिवरी त्याने सगळ्यांना संघाचे. केले हलाय. बॅट लाल लाल. कमजोर कडी पडतोय नरेश पाटील. स्वतः कर्णधार. धावसंख्या 51 वर असताना अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 4 षटकार येताना दिसत आहेत. क्या बात आहे रमेश विलास. पाटील साईराज शांताराम रमेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. विलास यांच्या आतापर्यंत 4 षटकार आलेले आहेत. इथे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पैसे सुद्धा त्यांचे जमा झालेले आहेत. आक्रमक इनिंग शांताराम. सुरेख चेंडू नरेश पाटील यांचा. हा चेंडू एकदम नेमका जागेवर पडला होता. टप्पा ज्या चेंडूला हाताळायला पाहिजे होतं कधीपासून हाच प्रयत्न होता नरेश पाटील यांचा. मात्र अक्रॉस दी लाईन खेळताना विलास यांचे षटकार पाहायला भेटले. धावसंख्या 51 वर असताना अजूनही शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकर आपल्याकडे राखून ठेवतो. यशस्वी होतोय. बावाजी हाला. बावाजीने फटाडविलं. सुरेख चेंडू. हे चेंडू खास चेंडू टाकले गेले. 51 धावा. 52 धावांचं आव्हान. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. जीत विलन वर्सेस प्राप्ती वॉरियर्स आणि जीत इलेव्हन संघामध्ये. या षटकामध्ये 27 धावा तब्बल आल्या. 27 धावा. जबरदस्त अशी इनिंग. विलास जसा बॅट खांद्यावर घेऊन गेला परत तसाच बॅट खांद्यावर घेऊन आलेला आहे. पण कारनामा केलेला आहे तसा. सुरेख फलंदाजी. सुरेख अशी फलंदाजी. 7 चेंडूचा सामना केला त्याने आणि तब्बल 26 धावा. महत्त्वपूर्ण अशा म्हणजे ज्या धावांची गरज होती शांताराम आपल्या जीत इलेव्हन संघासाठी. एक चांगलं टार्गेट इथे समोर ठेवण्यात आलेलं आहे ते प्राप्तिवरी संघासमोर. शांताराम काय वाटतं नक्की. इनिंग बद्दल? ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा ह्या शेवटच्या षटकामध्ये आणल्या आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. नरेश पाटील याच्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा टोलावल्या गेल्या.
आणि 27 धावा आणि महत्त्वपूर्ण धावा होत्या, महत्त्वपूर्ण षटक होतं. नरेश थोडा इंजर्ड आहे, मला माहिती आहे. त्याच्या पायाला कमरेला लचक आली होती म्हणून तो गोलंदाजी टाकत नव्हता, मला माहिती आहे. मात्र त्यांचा एक गोलंदाजसुद्धा इंजर्ड झाला जो आहे हा मनीष मांगेला. त्या कारणासह नरेशाला गोलंदाजी टाकावी लागली. मात्र 27 धावा ह्या षटकामध्ये येताना दिसतात. जहीरभाई आपलं स्वागत आहे. चांगली लढत असणार आहे शांताराम. एक बिग फाईट म्हणजे चांगला धावसंख्या 51 धावा जमवलेल्या आहे. 52 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते प्राप्ती वॉरियर संघासमोर. तशाच प्रकारची बॅटिंग ऑर्डर सुद्धा आहे त्यांच्याकडे. बघायचं शांताराम काय वाटते येणाऱ्या 4 षटकामध्ये. 4 षटकामध्ये एक टफ मॅच होईल का शंका नाही, कारण षटकार जाताना दिसत आहेत. विकेट कडक झालेला आहे. चेंडू बरोबर बॅटवर येतोय, षटकार जातील यात का शंका नाही. फलंदाजी करणारा संघसुद्धा मजबूत आहे, ज्यामध्ये 2-3 बलाढ्य खेळाडू आहे, ज्यामध्ये दिनेश मांगेला पाहायला मिळेल आपल्याला. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत है. शांताराम सर जी और रमेश सर जी कॉम्बॉक्स में थे. क्या मुकाबला देखने को मिला है. आखिरी आने वाली 6 गेंदों में मगर 7 गेंदों में वहां पर लाजवाब बल्लेबाजी देखने को मिली है. शांताराम सर जी, जहीरभाई मॅच तापणार आहेत का शंका नाही आहे, कारण गौतम आहे, दिनेश मांगेला आहे, बडे बडे खेळाडू आणि ह्याच जोडीवर सगळं निर्भर असणार आहे. कारण विकेट्स आहे कडक झालेला आहे, षटकार जाताना दिसतंय. त्या कारणास्तव निश्चितच षटकारची आतषबाजी होईल यात काही शंका नाही आहे. सही कहा शांताराम सर जी आपने. इस मैदान पर दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है. और गांव कप की बात की जाए तो जीत 11 ट्रिपल 1 की इस मैदान पर 3 एडिशन मुकाबले में थोड़ी सी दूर रहते हुए नजर आए. ये एडिशन में लाजवाब खेल और ये एडिशन में हमारे तुकाराम मांगेला सर जी साथ में जुड़ेंगे. शांताराम सर जी जरूर रहेंगे हमारे माइक्रोफोन में. एक बेहतरीन बुलंद आवाज़ के मालिक है तमाम ये दोनों व्यक्तियाँ जिन्होंने इस मैदान पर अपनी आवाज़ की बहुत बार छाप छोड़ी है और इनके आशीर्वाद से तमाम हमारे टूर्नामेंट करने का मौका मिलता है. तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे विलास सर जी की जो बल्लेबाजी हुई 7 गेंदे और वो 27 रन कूटे गए हैं, वो यहाँ पर ट्विस्ट लेकर आएंगे वो मुकाबले में. नक्की त्याविषयी चर्चा करूया. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग 2024 अर्थात गाव कप आता क्लायमॅक्सच्या ठिकाणी चाललेला आहे. आणि हा जसा मॅच चाललाय आज रात्रीपासून जर आपण पाहिले 33 धावांचा पाठलाग, कोंबंडाचा पाठलाग, 43चा पाठलाग होता राहिलेला आहे. पण हा मॅच आहे ना, हा मल्टीस्टारवाला आहे. एक स्टार पाहिला आपण, एक स्टार पाहिला विलास पाटील च्या रूपाने एक स्टार पाहिला आपण. दुसऱ्या बाजूला पण स्टार आहे मल्टीस्टार. फार पूर्वी चित्रपट असायचे त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शशी कपूर 3-4 हिरो असायचे. तसे या मॅचमध्ये पण आहेत. हा डिशूमवाला खेळ आहे, डिशूमवाला खेळ आहे. त्याच्यामुळे हा पहिली इनिंग संपले, दुसरी इनिंग याच्यापेक्षा काही धमाकेदार येऊ शकते. जीत 11 पहिल्यांदाच त्या टप्प्यावरती पोहोचेल. जर इथून जीत 11चा संघ विजय होता ना तर पहिल्यांदा तो फायनलमध्ये प्रवेश करेल. प्राप्ती वॉरियर्सने तर 2 वेळा प्रवेश केला. त्यांना माहिती आहे, प्राप्ती वॉरियरला माहिती आहे की काय करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मॅच इंटरेस्टिंग आहे. चर्चा मैदानावरती झालेली आहे. 52 धावांचा कसा पाठलाग होतोय ते पाहूया. सही कहा तुकाराम सर जी आपने. इस मैदान पर एक लाजवाब और शांताराम सर जी ने एक जिक्र छोड़ा था यहाँ पर ये माइक्रोफोन पर. और शांताराम सर जी आपने और रमेश सर जी ने माइक्रोफोन पर एक विलास सर जी के लिए एक वाक्य छोड़ा था. क्या वो बहुत गाना फेमस हुआ है गुलाबी साड़ी, मगर वाकई में यहाँ पर लाल बल्ला फरमोश हुआ है और वो फल माशाल्लाह हुआ है. मगर क्या आप इस मैदान पर तुकाराम सर जी ने कहा है कि एक तरफ हीरो है तो एक तरफ जीरो भी है, मगर उससे डबल हीरो दोनों मैदान पर जा रहे हैं. जिन्होंने एक पारी जिताई भी है, एक नाकाम हुए थे, मगर एक ने वहाँ पर दिनेश मांगेला ने बेहतरीन पारी को संवारा था. कि ये मैच में आप गौतम का बल्ला बोलेगा या दिनेश मांगेला का बल्ला बोलेगा, ये सुनते हैं अगली जबान तुकाराम सर जी के द्वारा. नक्की शांताराम घरत सुद्धा जोडले जातील आमच्या जोडीनं. मॅच इंटरेस्टिंग आहे. आणि विलास पाटीलच्या खेळीचा तुम्ही उल्लेख केला. विलास पाटीलच्या खेळीनं जे 4 सिक्सर 4 षटकार आपण पाहिले होते आणि त्या 4 षटकारांसाठी साईरथ अर्थात रमेश वामन पाटील यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपये 2000 रुपये रमेश वामन पाटील साईरथ यांच्याकडनं ते जमा देखील झालेले आहेत. प्राप्ती वॉरियर्स आहे तो लढेंगे, बिलकुल लढेंगे. आणि जीत 11 आपल्या जीतसाठी जाणार, विजयासाठी प्रयत्न करणार. हॅट्रिकसाठी एक कॅच प्राइज झाले. दशरथ पाटील यांच्याकडनं हॅट्रिक WWW 3W साठी 3000 रुपये. जसा सकाळच्या 10 वाजल्या ना का बरोबर स्टॉक एक्सचेंज चालू जातो, शेअर बाजार चालू होतो, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो बंद होतो. पण हा शेअर बाजार बंद नाही होणार. हा शेअर बाजार वाढणार आहे, अजून वाढणार आहे.
हा 52 धावांचा हा मॅच असा आहे ना, म्हणजे जर 2 टप्प्यामध्ये विचार केला तर 26-26चा हा विचार केला. जीत आपल्या जीतसाठी जाणार तर वॉरियर प्रमाणे लढणार. या मॅचला मजा येणार. शांतारामही आहेत आपल्या जोडीला. गौतम पाटील हुकमाचा एक काय ट्रम्प कार्ड आहे तो आता स्ट्रायकर एंडला आहे. दिनेश मांगेला आहेत तर गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय करण पाटील. पहिलं षटक निक्केचं महत्वपूर्ण षटक असणार आहे. गौतम साधा एक बलाढ्य खेळाडू पाहायला मिळतं स्क्रीनवर आपल्याला. स्ट्राईक घेताना दिसतोय. 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत. तुकाराम मंगलाने म्हटलं आहे 26-26चं टार्गेट लक्षात ठेवायला पाहिजे. 12 चेंडूमध्ये 26 धावा येणं गरजेचं आहे. त्यानंतर 12 चेंडूमध्ये 26 धावा येणं गरजेचं आहे. ह्याच प्लॅनिंग चालायला हवं जेणेकरून ह्या संघाचा जर पाठलाग करायचा असेल तर. आणि तो प्रयत्न केला जाईल जहीरभाई. आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 13चा सरासरी राखायचे. 13 मेरावाला केलाय. पहिला चेंडू हाताला जातोय. 13 मेरावाला केला अलॉंग द ग्राउंड. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ पाठला केला. पहिल्या चेंडूवरती धमाका. पहिल्या चेंडूवरती चौका. म्हटलं ना हा मल्टी स्टार चित्रपट आहे. डिशुम वाली कहाणी आहे. फायटिंग तिथेही झालंय, फायटिंग इथेही होणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावा. सही का दुकान सजी. इस मैदान पर जवाब मिलेगा. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से मिलने के लिए तैयार है. हम आए हैं मैदान पर, गांव कप खेलने आए हैं, ये गांव कप हम लेने भी आए हैं. क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल, लेकिन ईट का जवाब पत्थर से देना उतनी समझदार नहीं है. समझदार इंसान वो है जो फेंके हुए ईट से अपना आशियाना बनाता है, घर बनाता है. पहिल्या चेंडूवरती चौकार मी येतोय पुन्हा एकदा शांताराम आपल्या दिशेनं. हा नक्की चौकार आलेला आहे. पुढील चेंडू हाताळला जातोय. ओव्हर पिच चेंडू होता. थोडासा फुलटॉस लो फुलटॉसचा चेस केला जातो. 1 धाव येते नक्कीच. 1-2 धावा सुद्धा काढणं गरजेचं आहे. दिनेश मंगलाचा बॅट चालली पाहिजे. तुकाराम मंगल हे गरजेचं आहे त्यांच्या संघासाठी. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला पण दोन्ही खेळाडू असे ना बडे मंच आहेत. मोठ्या सामने खास करून गौतम पाटील कित्येक वर्षाचं NCC कडनं अशा सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये चांगली. आता टेस्ट आहे ना दिनेश आणि गौतमची नाही, टेस्ट करणची आहे. करणला चांगली गोलंदाजी हाताळायची आहे. कारण असा खेळाडू आहे ज्यानं या नारंगी प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव केलंय. बिल्कुल नाम किया है. आपने काम किया है, इसके लिए आपका नाम हुआ है आणि नाम से आपको पहचान मिली है. असा खेळाडू करण पाटील याच्यावरती नजर असणार आहे. नक्की यंगस्टर न्यू यंगस्टर आपल्या NCC संघासाठी सुद्धा हा यंगस्टर आपल्याला कामाला यात काय शंका नाही. आजच तो फ्लॅश झालेला आहे 2-3 दिवसामध्ये. प्रयत्न असेल त्याचा परत एकदा एखादा चांगला चेंडू हाताळण्याचा. सुरेख चेंडू हाताळला जातोय. सुरेख चेंडू म्हणायला हरकत नाही. ज्या चेंडूला टाकायला हवं तशा पद्धतीने टाकला जातोय चेंडू. गौतम सारखा एक बलाढ्य खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला रोखणं मुश्किल होतं. मात्र हा सुरेख चेंडू थोडासा कमी उचलू घेणारा चेंडू होता. गौतम पाटील चुकतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू झाले असताना मात्र 4. ऑन साइड खेलना जा रहे थे गेंद शरीर को लगा गली पर विकेट कीपर के दस्तान में गई है 1 बॉल. देखने को अंपायर का निर्णय लेग बाय इसको जा पहुंचता हुआ 7 रनों पर 5 गेंदों का खेल मैदान पर पूरा हुआ है. अभी भी बात की जाए तो 19 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. दुकान सजी यहाँ पर कभी इधर तो कभी उधर वाला मुकाबला जरूर देखने को मिलेगा. क्या कहना चाहेंगे आप? दोन्ही बाजूला चालाय. कैलास पाटील यांचा फेमस डायलॉग आहे, कभी इधर कभी उधर. बिल्कुल आपने सही कहा. या बाजूला त्या बाजूला. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं केला चेंडू झालोय. पाठलाग लॉंग चेस फॉर द फील्ड. मनोज चेंडू परत गेले. बॉन्ड लाईनचा परत गेला. फील्ड केलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. मनोजची फिल्डिंग. मन्या सुरू आहे तिथे. मन्याने चांगली फिल्डिंग केली. मनोजनं चांगली फिल्डिंग आपल्या टीमसाठी बहुमूल्य 1 धाव वाचवलेत. कधी हीच 1 धाव कमी पडावी, हीच धाव धावावी असंही पुढे काढू शकतं. बघा फिल्डिंग बघा मनोजची. बॉन्ड लेवल जवळ गेले. त्यानंतर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धाफलकावरती 10. 18 चेंडूचा खेळ आहे. 42 करायचे. 14च्या सरासरीनं आता धावा करायच्या. म्हणून मी म्हटलं होतं ना जयभाई, फेके हुए से आशियाना. यशस्वी माणूस तोच आहे ज्यावेळेला आपल्यावरती लिंबू जरी पिळलं ना त्याचं सरबत बनवून करता आलं पाहिजे, तरच तो यशस्वी होणार. तरच किती लिंबू जरी पिळले तर त्या लिंबाचं सरबत करण्याची तयारी तुम्ही करायची आहे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 42 धावा इथून करायच्या आहेत. 14ची सरासरी. सही कहा सर जी आपने. इस मैदान पर वो जितने भी लींबू आपके उतरेंगे मगर उसका शरबत है. इस मैदान पर आपको ही बनाना है. और लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है ये नारंगी प्रीमियर लीग गांव कप का सीजन एडिशन 4 आप खेल रहे हैं. मगर हर टीम चाह रही है ना, मगर आप 2 टीम चाह रही है कि हम एडिशन लेने के लिए इस मैदान पर आए. 12 टीमों ने हिस्सा लिया था. तमाम वो 12 हुनरों का भी हार्दिक हार्दिक स्वागत है. मगर 18 गेंदे हैं, आप 42 की दरकार है. मैच थोड़ा सा लंबा है मगर 14 के रन से खेलना है. इस ओवर में पता चलेगा मैच कहा जाएगा. मगर जब तक गौतम मैदान के अंदर रहेंगे टीम का टाइगर मैदान के अंदर जिंदा है. चंदन सर जी क्या कहना चाहेंगे आप?
नक्की सोपं नाही आहे, मी म्हणेन गोलंदाजाला सोपं नाही आहे, कारण एक एक गोलंदाज टाकणार आहे, चार षटकं, 4 गोलंदाज असणार आहेत. पहिलं षटक टाकलं तो समाधानी राहा. सुनील पाटील येतो गोलंदाजी मार्गवर, मात्र फलंदाजीला 2 बलाढ्य खेळाडू पाहायला मिळतात तुकाराम मंगेला. सुनील पाटील महत्वाचं षटक आहे. मागच्या षटकामध्ये थोडासा आस्किंग रन रेटच्या मागे 13चे सरसे राखायची होती, त्याच्या थोडा मागे आहे, पण जमेची बाजू काय, विकेट नाही गमावलाय सुनील पाटील. विकेट त्यांनाही पाहिजे. खोलवा टप्प्याचा चेंडू, पायावरचा चेंडू फ्लिक केला, चेंडू मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले जात आहेत. आणि आता जर बघितलं शांतारामध्ये 3 संघ राहिले आहेत. एक जिथून आई एकविराचा संघ जो फायनलमध्ये म्हणजे प्रवेश केलेला पाहिजे, जो चौक नाक्याचा आहे, त्याच्या पुढे गेलं तर प्राप्ती वॉरियर्स नरेन पाटील, आणि त्याच्या जरा पुढे गेलं साईनाथ नगरला राहतात सदान, पण जुनगर जाऊवलीवरती. म्हणजे आता कहाणी त्या रोडवरती आहे, त्या रोडवरती कहाणी आहे. तिथून कोण पुढे जाणार त्याची कहाणी मैदानावरती आहे. तळावालीचा रस्ता पूर्ण वाईटचा चेंडू हाताला जातोय. मी असा चेंडू मारलेला म्हणून आमची टीम हरलेली, बराच सोडला गेला गौतम याने हा चेंडू. जर लागला असं षटकार झाला असं का शंका नाही. मात्र नाही, पण अटेम्प्ट करायला हवा जसं तुम्ही उल्लेखही केला. म्हणून मी म्हटलं कहाणी आता नारंगी गावकपची कहाणी त्या रोडवरती आहे. बरोबर त्या रोडच्या दिशेने आलाय सुनील पाटील, त्यांनाही विकेट पाहिजे. तर गौतम पाटील एक मोठा फटका पाहिजे, मोठा फटका हवेत आहे. विकेट पाहिजे, विकेट 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 विकेट. झेल सुटलाय, चेंडू निसटलाय, चेंडू बॉन्डलाईनच्या आर पार, सीमा रेषा पार, षटकार, सिक्सर, 6 धावा. झेल सुटलाय आणि त्याच्यानंतर बघा जसा हार्टबीट वाढली होती ना, आता प्रत्येकाचे ECG चेक केल्यानंतर वर खाली झाले असतं. असा कॅच सुटलाय गौतम पाटीलचा. झेल सुटलाय, षटकारे आलाय. रिप्ले बघा, सुनील पाटील टॉस ऑफ डिलिव्हरी, फसवलं होतं, पूर्णपणे फसवलं होतं गौतम पाटीलला. आणि करण आतापर्यंत स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यानेही केलाय. आणि हा झेल बघा आले चेंडूवरती, पण पोझिशन नव्हती. बघा चेंडू ज्यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, बरोबर शरीराच्या म्हणजे डोळ्यांच्या समोर हात आले, चेंडू निसटलाय, बॉन्डलाईनच्या बाहेरही गेलाय. फक्त पाहण्याचा प्रयत्न करतील. बघूया, चेंडू शरीरावरती आदळलाय, त्यानंतर चेंडू 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 बरोबर त्याच्यावरती आदळलाय, त्याच्यामुळे हा षटकार आहे. सिक्सर. धावा झाल्या धाबळगावरती 18. ही दुधारी तलवार आहे, मैदानावरती चाललाय. 1.2 षटकांचा खेळ. धावा आहे धाबळगावरती 18. सही का दुकान सजी. इस मैदान पर ये क्या छूटा है, क्या जीत 11 की इस मैदान पर चैंपियन बनने का इरादा छूटा है. ये तो आने वाला समय तय करेगा, मगर आने वाली अभी भी 16 गेंदें हैं मैदान पर. लाजवाब क्रिकेट खेलना होगा. चौथी अगली गेंद, बेहतरीन शॉट है. गेंद लॉन्ग ऑन रीजन पर वाइडिश पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन पूरा होता हुआ. अभी तालमेल अच्छा होना चाहिए, कॉलिंग अच्छी होनी चाहिए. अभी भी 15 गेंदों का खेल आना बाकी है. 19 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं. 52 का पीछा होता हुआ नजर आ रहा है. डरना होगा, अभी भी मुकाबले में जी जान है. 33 रनों की दरकार है. आने वाली ये 3 गेंदें दोनों टीमों के लिए विषय है. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप. एक लाजवाब मुकाबला है, मगर हमारे शांतन सर जी के पास हम जाएंगे. नक्की 15-33 अजून सामना बाकी आहे. फुलटॉस चेंडू, दिनेश मांगेला यांचा फटका हुकला जातो. 1च धाव होणार आहे. मात्र हलवा हाताळलेला चेंडू होता, मात्र 1 धाव तुकाराम मांगेला. 1-1 धावेने चालणार नाही म्हणायला हरकत नाही, कारण चौकार षटकार येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करायला हवा सुद्धा आहे. मोठे फटके यायचे. पण पाठीमागे विकेट किपरला मनोज पाटील आहे. मनोज पाटीलनं जर कॅच टिपला तर 15 शेट फटके, 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर कुणाकडनं ते सांगणार नाही, पण 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. हलक्या दाना फलाटे डिलेवरती मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये चेंडू केला. 1 धाव. या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. वेगाने चेंडूवरती आले 2 धावा. या चेंडूवरती पुन्हा 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचलाय. 22-22. मी म्हटलं होतं 52चा पाठलाग आहे. 26-26चा विचार करा. 1.5 षटकांचा खेळ असताना धावा आहे धाव फलकावरती 22-22. 13 चेंडू आहे आणि 30 करा. 13-30. कभी इधर कभी उधर. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबर की लढाई आहे. टप्प्याटप्प्याने चालणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न केला जातोय. माहिती आहे एका चेंडू षटकारचा येतो, चौकार येतो, तर धाव संख्या वाढल्या जातात आणि तसा प्रयत्न प्रत्येकीला असणार आहे. आणि तो प्रयत्न निश्चितच इथे गौतम आणि दिनेश यांच्याकडून केला जाईल आणि होत राहील, यात काही शंका नाही. शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. 22 धावा. 13-13च्या टप्प्याने चालणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न होतो इथे, बघायला हरकत नाही. शेवटचा चेंडू आहे. दिनेश नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला जातोय. 1 धाव होणार आहे. षटक पूर्ण दुसरं. जहीर भाई
सही कहा शानदार सजी। 12 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, 29 रनों की दरकार है। 23 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं, मगर काम मत जाइए दोस्तों। नारंगी प्रीमियर लीग 2024 का सरार गांव का है। ये है सेमीफाइनल का मुकाबला, जी जान लगा रही है दोनों टीम। एक टीम आई एक्विरा टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है, मगर तुकान सजी आप यहाँ पर 12-29 का मामला है और आपने सही कहा यहाँ पर टप्पे टप्पे से 13 रन बनाने हैं और आप वहाँ पर टीम पहुंची भी है, मगर आने वाली ये 29 गेंदें, मगर इस ओवर में 15 से 10 रन तो जोड़ने जरूर होंगे। क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल 2 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला 18 होत्या टीमच्या धावा, 18 होत्या, एक गडी बाद 18 धावा होत्या आणि 2 षटकांतर धावा आहेत त्या 23. या जसं मोठं टार्गेट असतं ना त्यावेळेला टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुरुवातीला बघितलं तर एक झेल सुटलाय तो गौतम पाटील यांचा. गौतम खेळतात 15 वरती, दिनेश मांगेला खेळतात 6 वरती. संघाची धावसंख्या 23 आहे. 29 करायचे आहेत. 29चा अर्थ काय माहिती का? पुढचे या 6 चेंडूमध्ये किमान 15 ते 18 धावा, किमान 15 ते 18, कारण 14.50 14.5ची सरासरी आहे. आस्किंग रन रेट 14.5 आहे आणि इथे गोलंदाजाला हे षटक आहे ना 7 ते 8 धावांचं, फक्त 7 ते 8 धावांचं तुम्हाला हाताळायचं आहे. आणि जर शक्य झाल्यास तुम्हाला या 2 पैकी एका खेळाडूला आणि ते पण गौतमला बाद करायचं आहे. दोन्ही संघांसाठी आहे. एक तर त्यांना बाद करायचं आहे, धावाही करायची आहेत. सेमीफाइनल आपने कहा ना सेमीफाइनल है, ये फाइनल नहीं है लेकिन फाइनल से कम भी नहीं है. फाइनल मध्ये जाण्यासाठी, फाइनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हा मैच महत्वाचा है. सही कहा दुकान सजी। इस मैदान पर बड़े मुकाबले की लड़त है इस मैदान पर और दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर लड़ रही है, मगर अब 12-29 का मामला। स्ट्राइक पर गौतम पाटिल है, मगर शुभम गेंदबाजी पर आए हैं। ये गेंदबाज में लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया है, मगर आज अपनी टीम के लिए करना होगा। अगली गेंद गौतम पाटिल के लिए आती हुई, अच्छी गेंद थी अंदर की करीब आई, गेंद को हल्के से खेला, गेंद को अलग क्षेत्र में ट्रैवल हुई है, जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे। एक रन पूरा होता हुआ 11-28, हर गेंद पर सभी का रन चेंज होगा, पेशर होगा। पेशर में कोई बिखर जाता है तो कोई निकल जाता है, मगर तुकान सजी इस मैदान पर कौन सी टीम की सिटी बजेगी ये आने वाला समय तय करेगा। क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल, पण याच 2 संघांमधला एक सामना झालाय. या नारंगी प्रीमियर लीग मध्ये एक सामना झालाय, त्या सामन्याचा रिझल्टही आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे हा सामना इंटरेस्टिंग आहे. तिथे टार्गेट 48 होतं, आता टार्गेट 52 आहे. टार्गेट वाढलंय, मॅचही वाढलाय. चंद्रम नक्की चुरशीचा सामना पाहायला मिळणारच आहे, यात काय शंका नाही. शुभम मोरे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळला गेला. तिसऱ्या षटकातील एक धाव येताना दिसला. धावसंख्या 24 जाऊन पोहोचले असताना पुढील चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करणार आहे दिनेश मंगले. स्ट्रायकर एंड मध्ये पाहायला मिळतोय. वर हवेत बघायचा आहे, झेल का षटकार जातोय आणि हा षटकार पाहायला मिळतोय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार पाहायला मिळतो दिनेश मांगले यांच्या बॅट मधून. काय फटका आहे, वा वा. आखू डब्याचा चेंडू होता, चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय आणि संघाला नेऊन ठेवलं जातं 30 या धावसंख्येवर. जहीरभाई पिकअप पूल होता बघा, पिक केला, लेनला पिक केला, पिकअप पूल स्ट्रोक दिनेश मांगेल्याच्या बॅट मधनं आलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. या चेंडूला खेळ होता. 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ आहे, 22 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. हे षटक महत्वाचं आहे, हे षटक महत्वाचं आहे. शुभम मोरिया जे गोलंदाजीसाठी आहेत, पण दुसऱ्या बाजूला दिनेश जो 12 वरती बॅटिंग करतो. संघाची धावसंख्या 2.2 षटकांचा खेळ पूर्ण होताना 30. सही कहा तुकान सजी। ये टाइम पर सिक्सर आया दिनेश मांगले का बल्ले से इस मैदान पर। अभी आने वाली 10 गेंदें हैं, 22 रनों की दरकार है। दिल शाम के दोस्त पिक्चर ऑन है। अगली गेंद इस मैदान पर दिनेश के लिए आती हुई, ऑन साइड पर खेला है, गेंद हवा में। आप खिलाड़ी है करण, आप गलती नहीं करेंगे करण, आप ले लिया कैच। दिनेश के खेले को विराम, एक तुम्हारी एक हमारी, बल्लेबाज गॉन। आप ट्वीस आएगा ये मैदान पर। 9-22 का मुकाबला है, दिल सामी है। मैंने कहा ना दोस्तों पिक्चर खत्म नहीं हुआ है, ये तो झांकी असली पिक्चर आना बाकी है। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल आपने सही कहा. जल्लोष आहे जी देवांच्या डगआउट मध्ये हा जल्लोष आपण पाहू शकता. दिनेश मांगेला 12 धावांची खेळी करून परतल्यात. आता स्क्रीन वरती पाहू शकता जी 11च्या डगआउट मध्ये बँड आहे, बँड बाजा बारात तिन्ही आहे आणि जल्लोष चाललाय मैदानावरती. विकेट बरोबर. बँड बाजा बारात वाजतोय, मोठा गडी बाद होतोय. इथे मात्र दिनेश मांगेला सारखा आदल्या चेंडूला षटकार आला होता, समानधार स्कोर धावसंख्या आली होती. पुढच्या चेंडूला एक भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र इथे थोडासा कमी पडला जातोय आणि गडी बाद क्रम वाढला जातोय. पहिला विकेट बाद झालाय. थँक्यू. बँड बाजा बारात आवाज तिथे आलाय. आपने सही कहा जहीर भाई, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी.
बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे भूपेश पाटील. स्ट्रायकर एंडला आहेत. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर हवे चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला चांगलं फिल्डिंग झाले. थोडासा कट होता चेंडू. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 8 चेंडूचा खेळ आहे. 8-21 याचा अर्थ पुढचे 2 चेंडू, त्या पुढच्या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका खेळायचा आहे. आणि शुभम मोरिया तुम्हाला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. गौतम पाटील स्ट्राइकर एंडला है जो 16 वरती बैटिंग करते हैं. सही कहा तुकार सजी. इस मैदान पर शुभम को गेंदबाजी में 2 गेंदें लाजवाब फेंकनी है तो एक बेहतरीन शॉट गौतम पाटिल को खेलना होगा. आने वाली 8 गेंदें हैं. 8 गेंदों में 21 रनों की दरकार है. ये सेमीफाइनल नंबर 1 आप देख रहे हैं. गांव का लाजवाब है, बेमिसाल है. और दोस्तों 3 दिनों से हमने दिन रात किया है, मगर आज की रात किसके नाम? सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल चर्चा उधर ही करेंगे. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. स्ट्राइकर एंडला गौतम विदिन द स्टंप. सम्मानजनक चेंडू. डायरेक्ट हिट शुभम मोरिया. तुकाराम सर जी ये मैच का टर्निंग पॉइंट होगा क्या? अब मैच में ट्विस्ट का नहीं आती हुई अपनी फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा, डायरेक्ट हिट और गौतम पाटिल को भेज दिया मैदान के बाहर. 7 गेंदे 21 रनों की दरकार है. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. काय क्षेत्ररक्षण झालेला आहे. लाजवाब क्रिकेट की मेजबानी. ये है गांव कप. तुकाराम सर जी हीरो बनने का मौका यही है. बिलकुल गाव का हे जल्लोष आहे जिथे होऊनच्या डगआउट मध्ये जल्लोष झालाय आणि त्याला कारणही आहे. बिग विकेट इथे गौतम पाटीलच्या रूपानं मोठा धक्का लागलाय. गौतम पाटील परतले. आता 10 चेंडूवरती 16 धावांची खेळी करून गौतम पाटील परतल्यात. रिप्ले फार इंटरेस्टिंग आहे. थँक्यू बँड वाजा. रिप्ले बघा. हा चेंडू हाताला गेला होता शुभम मोरे यांचा आणि त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. डीजे थँक्यू बँड बाजा बरा. थँक्यू. केला गेला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट आणि हा जो व्हिडिओ आहे ना शुभम मोरिया नाहीये. प्रत्येक जण हा व्हिडिओ कट करणार, व्हायरल होणार, स्टेटस वरती शुभम मोरिया राहणार, पण त्याच्यापेक्षा जास्त आहे. दशरथ पाटील यांच्याकडनं बरेच जण सांगायचे की शुभमचा काही नेम नाही, पण त्याचा नेम बघितला. त्याचा नेम बरोबर आहे आणि त्याच्या नेमला दशरथ पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. 7 चेंडू 21 धावा. सही कहा तुकार सर जी. यहाँ पर ये टर्निंग पॉइंट फील्डिंग थी क्या? ये डायरेक्ट हिट था क्या? आप जीत इलेवन की उम्मीद जागी है क्या? या बोधी वॉरियर्स टीम की जागी है? ये आने वाला समय तय करेगा. मगर दोस्तों काम मत जाइए, मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ. आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं. मैंने इस टीम को हार मानी नहीं. क्या कहेंगे दुकान सर जी? बिल्कुल शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताला जाता है सामन्याचं चित्र स्पष्ट होणार नाहीये. स्विंग अँड मिस. बॅट स्विंग जोरात होती. शुभम मोरियाच्या डायरेक्ट हिट साठी दशरथ पाटील यांच्याकडे 1000 रुपये. आता 6 चेंडूचा खेळ आहे. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. मगर दोस्तों आखिरी ओवर लेकर आएगा कौन? 6-21 को डिफेंस करेगा कौन? ये बात है दुकान सर जी. अभी तक मुकाबला समाप्त नहीं हुआ है. अभी भी 60-40 का मुकाबला है. तुम्ही जसा उल्लेख केला आखरीला येईल गेले आएगा कोण आणि चर्चा चालल्या बाबा या सेमीफायनल मध्ये जिंकणार कोण, जिंकून जिंकणार कोण. 6 चेंडू 21 धावा. 1 टर्न पाहिलाय या सामन्यामध्ये. 1 टर्न अँड ट्विस्ट आपण अनुभवलेला जो डायरेक्ट हिट झाला होता आणि त्याच्यानंतर अजून मोठा टर्न येणार का, अजून मोठा वळण या मॅचला येईल की नाही. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. यंगस्टर आता एक गोलंदाजीवरती आला ज्यांच्या हातामध्ये हा चेंडू दिला. दुसऱ्या बाजूला मनीष मांगेला आहे. भूपेश पाटील हे महत्वाचं आहे. नीरज आता घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 12 वाजून 12 मिनिटं झाले. 12 तिथे 21 पाहिजे. 21 ला उलट केलं पण 12च होतात. 21 पाहिजे. 12 मॅचचा चढलाय 12. बघूया मिस्टेक झाली तर नाही राहणार टीम मध्ये थारा. 6 चेंडू 21 धावा. सही कहा तुकार सर जी. नीरज गेंदबाजी पर आए. 6-21 का मामला है. आने वाली ये 3 गेंदें. अच्छी गेंद, क्लीन बॉल, फील्ड नीचे डाउन हुआ. एलबीडब्ल्यू बल्लेबाज कौन? कम ऑन, क्या मुकाबला है. जीत 11.
आप 5 गेंदे 21 रन है। तुकाराम सर जी, मैंने कहा था ना, और आपने भी कहा था कि जीत 11 टीम यहाँ पर 3। हाँ तुकाराम सर जी, आपने कहा था कि जीत 11 ने 3 एडिशन थोड़ा सा बेहतरीन प्रदर्शन किया था, मगर उनको अपेक्ष फाइनल तक नहीं मिला था। मगर ये 14 एडिशन उनके लिए लकी है। क्या कहना चाहेंगे कि नारंगी का मैदान पर सदानंद सर जी 3 दिन नहीं थे, मगर आज के दिन आए, क्या जीत 11 के लिए वो लकी होंगे? बिल्कुल वो आए और टीम के लिए एक अच्छा शगुन भी लाए। टीमसाठी एक चांगला तिथे पांड्या त्याने पडलाय नीरज जे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले। 2 यंगस्टर एकमेकांसमोर आहेत। एका बाजूला वेद मात्रे आहे, दुसऱ्या बाजूला नीरज मांगले। हे अंडर एज खेळाडू आहेत, म्हणजे अंडर 18 चे खेळाडू आहेत, अंडर एज खेळाडू आहेत। आणि हे नारंगी प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय अंडर एज चे खेळाडू आहेत आणि ते प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत करतात। पहिल्या चेंडूवरती विकेट, तोही बिग विकेट मनीष मांगेला, ज्याने कालच्या दिवस आपण जर पाहिलं तर चांगला खेळ दाखवला होता। आणि तो मनीषचा विकेट पहिल्या चेंडूवरती बाद। मागच्या 3-4 चेंडूचा खेळ पाहिला ना, दिनेश बाद झाला, गौतम बाद झाला, त्यानंतर आला मनीष, म्हणजे 4-5 चेंडूच्या खेळामध्ये पूर्णपणे चित्र पालटले। इसीलिए कहते हैं ना, जैसा गौतम बाद झाला ना, हमारी सोच ज्या खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती। हम सोच नहीं सकते ऐसा होगा, आणि तसा मैदानावरती घडलंय। अजूनही काही वेगळं घडणार आहे का? घडलंय, बिघडलंय। 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता। नीरज स्ट्रायकर यांना वेद, काय गोलंदाजी चालय, सुंदर सुंदर गोलंदाजी। स्ट्राइक पाहिजे आता वेदला धावाच्या स्वरूपात विकेट, गडी बाद। क्या मुकाबला हो रहा है तुकाराम सर जी, और आपने सही कहा, कभी इधर कभी उधर वाला मुकाबला देखने को मिलेगा। और वहां पर सही में यहाँ पर सोच थी, वहां पर गौतम पाटिल का विकेट गिरा, ये टर्निंग पॉइंट इस मुकाबले का चित्र बदलता हुआ ये मुकाबला है। और अब जीत 11 की उम्मीदें जागती भी नजर आ रही है, मगर आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं है। 4 गेंदे 21 है, 3 बड़े शॉट चाहिए और 1 चौका चाहिए ये मैच आपकी झोली में करने के लिए जीत 11 स्क्रीनवरती आता सेलिब्रेशन आहे। ते विनोद पाटील आहेत आणि पूर्ण टीम आहे ती जे बॅकअप करतात या जीत 11ला बॅकअप देण्याचं काम तिथून केलंय आणि त्या आवाजानं कदाचित तो परिणाम साधलाय। आता मॅच मध्ये 4 चेंडूचा खेळ, 21 धावांची। भूपेश पाटील, क्षमता या खेळाडूकडे पण आहे, क्षमता त्या खेळाडूकडे पण आहे। भूपेश पाटील स्ट्रायकरला सज्ज आहे, तर गोलंदाजीसाठी येणाऱ्या चेंडूवरती विकेट आला तर त्या विकेटसाठी 500 रुपये। दशरथ गजानन पाटील, प्रत्येक विकेटला 500 रुपये। हवे चेंडू खेळा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कहाणी नाही समाप्त हुई है, कहाणी नाही संपले। डिशुम वाला खेळ आहे। भूपेश पाटील, भूपेश पहिला षटकार, सिक्सर। सही कहा तुकाराम सर जी, मैंने कहा था ना कि आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं, इस मुकाबले को मैंने हार मानी नहीं है। 3 गेंदे 15 रनों की दरकार है। मित्रांनो, हा सामना तुम्हाला आवडला असेल, दोन्ही संघासाठी 2000 टाळ्या वाजवा। सेमीफाइनल गांव कप है, ये नारंगी की प्रीमियर लीग 2024 का करार है। तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच टाळ्यांचा गजर तर येऊ द्या दोन्ही टीमसाठी। जीत 11 प्राप्ती वॉरियर्स साठी टाळ्यांचा गजर। 3-15 हा मॅचचा बॉल आहे, याचा अर्थ या चेंडूवरती फेसला होणार। काय होणार? मॅच बॉल आहे। 3-15, 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे। स्ट्रायकरला भूपेश, मॅच बॉल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी। 18 वर्षापेक्षा कमी वयाचा खेळाडू आहे आणि खास करून गोलंदाजांना सुंदर गोलंदाजी केली। की जनता है और ये जनता ने देखा कि 2 गेंदे और 16 रन इसी मैदान पर भी बने हैं। काम मत जाइए दोस्तों, दिल थाम के बैठिए, पिक्चर ऑन है, बिल्कुल टीव्ही ऑन आहे, मॅच ऑन आहे। 2-15चा मॅच। चांगली गोलंदाजी नीरजने आतापर्यंत हाताळलेली आहे। स्ट्रायकरला आहे तो भूपेश। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर खेळला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। मनोज पाटील आता सेलिब्रेशनच्या जवळ आले, आपल्या नावानुसार इथे काय वेगळं काय घडलं नाही, तर टीम जीत 11 एका बाजूला आई एकविरा फायनल मध्ये प्रवेश केला आणि त्याच्या जोडीला टीम जीत।
फायनलमध्ये प्रवेश पण या सामन्यामध्ये दोन यंगस्टरना कामगिरी चांगली केली. खास करून तो डायरेक्ट शुभम मोरेने केला. खास करून तो डायरेक्ट शुभम मोरेने केला. मॅचचा टर्निंग पॉइंट होता आणि शेवटच्या षटक नीरजनं चांगला हाताळला गेलेला आहे.